नमस्कार, मी संजय सोनवणे। आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळायला खरोखरच उशीर झाला का या विषयावर चर्चा करणार आहोत। खरं म्हणजे इतिहासामध्ये जर आणि तर या शब्दांना कसलाही अर्थ नसतो। आत्याबाईला मिशा असत्या तर आम्ही त्याला काका म्हटले असते। अशा स्वरूपाची विधानं जर कोणी करत असेल तर जसं ते हास्यास्पद होतं, तसंच यात जर तसं आहे भारताला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला का, कारण हा प्रश्न विचारणारे ठराविक गोटातले लोक असतात आणि त्यांचा रोग कोणाकडे असतो हे सर्वांनाच माहीत असल्यामुळं त्याबद्दल जास्त बोलण्यात अर्थ नाही। खरं म्हणजे 8 ऑगस्ट आज आहे। गवालिया टँकवरून चले जावचा नारा दिला होता, त्याचा आज वर्धापन दिन आहे आणि त्याबद्दल आपण सर्व स्वातंत्र्य सेनानींना शुभेच्छा देऊयात आणि भारताला स्वातंत्र्य मिळायला खरोखर उशीर झाला का या विषयावर संगतवार चर्चा करूया। स्वातंत्र्य मुळात मिळायला पाहिजे ही संकल्पना देशातल्या प्रत्येक माणसामध्ये निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा होती का, तसं वातावरण निर्माण केलं होतं का आणि तशी परिस्थिती होती का याचा आपण सर्वात आधी विचार केला पाहिजे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचा इतिहास हा तसा फार जुना आहे। खरं म्हणजे ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी होती, अजून भारत पूर्ण ताब्यात त्यांनी घेतलेला नव्हता, सुरुवात केलेली होती तुकड्या तुकड्याने भारत ताब्यात घेण्याची। अशा वेळेस 1804 साली महाराजा यशवंतराव होळकर या व्यक्तीने ब्रिटिशांना भारतातनं हाकलून द्यायचं ही प्रतिज्ञा करून संपूर्ण जीवन त्यासाठी त्यांनी घालवलं। जवळपास इंग्रजांशी 18 लढाया केल्या। भरतपूरचं युद्ध असेल, मुकुंदराचं युद्ध असेल, भीषण पराभव केले ब्रिटिशांचे। मुकुंदराचा पराभव तर एवढा जिव्हारी लागला की ब्रिटिशांना भारतातला त्यांचा गव्हर्नर जनरल बदलावा लागला। ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याच्यावर धमासान चर्चा झाली आणि त्या पराभवाची आजही त्याच्यावर परिसंवाद ब्रिटिश आर्मी घेते, कारण तो पराभव अत्यंत विलक्षणरित्या यशवंतरावांनी केला होता। जवळपास कर्नल मॉन्सनच्या 12,000 सैन्यापैकी 11,500 सैन्य कापून काढलेलं होतं। तेही 2.5 महिने पाठलाग करत, भर पावसाळ्यात पाठलाग करत तो विजय त्यांनी संपादन केला होता। नंतर भरतपूरचं युद्ध झालं आणि अशी छोटी मोठी ब्रिटिशांशी त्यांनी अनेक लढाया दिल्या। त्यावेळेस त्यांनी भारतातल्या सर्व राजा रजवाड्यांना आपल्याला सामील व्हावं यासाठी विनवण्या करणारी पत्र लिहिली होती। मग ते नागपूरकर भोसले असतील, दौलतराव शिंदे असतील, जाट असतील, शीख असतील, राजपूत असतील, ह्या सगळ्या रजवाड्यांना आवाहन केलं होतं। समजा ते सामील झाले असते आणि एक हाती युद्ध करण्याच्या वेळी सर्वांनी मिळून ब्रिटिशांशी युद्ध जर केलं असतं तर तुम्हाला सांगतो भारताला स्वातंत्र्य 1810 सालापर्यंत मिळून गेलं असतं, मिळालं असतं स्वातंत्र्य, समजा मिळालं असतं। पण त्या स्वातंत्र्याचं स्वरूप काय राहिलं असतं? मावा यशवंतराव होळकरांची राज्य नंतर राष्ट्र बनला असता। प्रत्येक राजा रजवाड्याचा जो काही प्रांत होता तो स्वतंत्र झाला असता, म्हणजे प्रत्येक राजे स्वतंत्र झाले असते। राजे स्वतंत्र झाले असते तर या देशामध्ये कमीत कमी 1000 राष्ट्र बनली असती। किती? कारण ब्रिटिशांनी संपूर्ण देश ताब्यात घेण्याच्या आधी भारतामध्ये राज्यांची संख्या, रजवाड्यांची संख्याच तेवढी मोठी होती। मोगलांचं राज्य दिल्लीपुरतंच होतं, ते फक्त दिल्ली एक स्वतंत्र झाली असती। बाजूचं आग्रा ते स्वतंत्र झालं असतं, राजपूत राजे जयपूर स्वतंत्र झालं असतं, पुणे स्वतंत्र झालं असतं, हैदराबाद स्वतंत्र झालं असतं। टिपू सुलतानचं जे राज्य आहे हैदराबाद कर्नाटकातलं ते स्वतंत्र झालं असतं, श्रीरंगपट्टणचं। तमिळनाडूतली झाली असती, केरळातली झाली असती, नॉर्थ ईस्टची झाली असती। आणि त्यावेळेस लक्षात ठेवा 1804 साली ज्यावेळेस यशवंतरावांनी ब्रिटिशांशी युद्ध सुरू केलं त्यावेळेस
काश्मीर आणि लेह लडाख हे अफगाणिस्तानच्या ताब्यात होते. म्हणजे अब्दालीने जिंकलेले होते आधी आणि ते नंतर 1820 सालापर्यंत अफगाणीच्याच ताब्यात होते. हे लक्षात घ्या. म्हणजे स्वतंत्र काय झालं असतं आणि स्वतंत्र काय झालं नसतं आणि स्वातंत्र्य मिळालं असतं आपल्याला, ते स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं असतं आणि भारत किती तुकड्यांमध्ये वाटला गेलेला असता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे नंतर दुसरं स्वातंत्र्य युद्ध भारतात झालं ते म्हणजे 1857. त्यावर प्रचंड लिहिलं गेलं. कोणी त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतं, कोणी त्याला उठाव म्हणतं, कोणी बंड म्हणतं, कोणी जस्ट दरोडेखोरांचा एक काय म्हणू आपण त्याला उठाव म्हणू अशा स्वरूपाचं त्याला एक रूप दिलं जातं. परंतु समजा 1857चं बंड सुद्धा यशस्वी झालं असतं तर भारताला स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं असतं. म्हणजे एक पहिलं स्वातंत्र्य आपल्याला मिळू शक्यता होती की यशवंतराव होळकरांनी बंड सुरू केलं, उठाव सुरू केला, ब्रिटिशांच्या विरुद्ध एक हाती युद्ध करायला सुरुवात केली, त्यावेळेस मिळालं असतं किंवा 1857 साली मिळालं असतं. समजा 1857लाही मिळालं असतं तर काय झालं असतं? तर पुन्हा नानासाहेब पेशवा स्वतंत्र राजा झाला असता. बहादूरशाह जफर हा सार्वभौम सम्राट म्हणून दिल्लीच्या आसनावर बसला असता. कलकत्ता दुसऱ्यांच्या ताब्यात गेला असता. स्वतंत्र राष्ट्र ते झालं असतं. पुन्हा ती स्थिती आली असती आणि भारत पुन्हा 500,000 तुकड्यांमध्ये स्वतंत्र झाला असता. म्हणजे भारताला स्वातंत्र्य नसतं मिळालं, ते स्वातंत्र्य भारतातील राजे रजवाड्यांना मिळालं असतं. हे लक्षात घ्या. ते भारतीय जनतेला मिळालं नसतं, मुळीच मिळालं नसतं. म्हणजे ते जर स्वातंत्र्य मिळालं असतं तर ते स्वातंत्र्य फक्त राजे रजवाड्याचं स्वातंत्र्य झालं असतं, ते प्रजेचं स्वातंत्र्य झालं नसतं, लोकशाहीमय स्वातंत्र्य झालं नसतं आणि घटनात्मक तर त्याहून झालं नसतं. म्हणजे आपण विचार केला पाहिजे की भारताला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याच आंतरप्रवाहांमध्ये आहे. आपल्याच भारतीय प्रजा ज्या विविध गटांमध्ये, प्रांतांमध्ये, संस्कृतींमध्ये, भाषांमध्ये विभागली गेलेली आहे, अस्मितांमध्ये विभागली गेलेली आहे, ज्या अस्मिता आजही जिवंत आहेत, अशा स्थितीमध्ये त्या काळामध्ये जर स्वातंत्र्य मिळालं असतं तर त्याची स्थिती काय असते, हा झाला दुसरा प्रश्न. म्हणजे 1857ला सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही याबद्दल आपण आभारच मानले पाहिजेत परमेश्वराचे. नाही तर आज आपण पुन्हा म्हणजे जयंत नारळीकरांनी एक विज्ञान कथा लिहिली होती. स्वातंत्र्याचं 1857चं बंड जर यशस्वी झालं असतं तर आपल्याला मध्य प्रदेशात म्हणजे पुणे राष्ट्रातनं माळवा राष्ट्रात जाण्यासाठी पासपोर्ट लागला असता, व्हिसा काढावा लागला असता, अशी परिस्थिती राहिली असती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भारतातले जे उच्च शिक्षित होते त्यांना शिक्षण ब्रिटिश राजवटीतच मिळालेलं होतं. कोणी बॅरिस्टर झालेलं होतं, कोणी ICS झालेलं होतं, मोठमोठ्या उच्च पदावरचे लोक होते आणि ब्रिटिशातलेच काही जे ज्यांना वाटत होतं की भारतीय जनतेचं फार शोषण होतंय, ते होऊ नये म्हणून भारतीय लोकांच्या हातात काही अधिकार असले पाहिजेत, त्यांना किमान थोडीफार स्वायत्तता तरी मिळाली पाहिजे, त्यांचं एवढं शोषण होता कामा नये, अशा विचारांचे ॲलन होम सारखे लोक होते, ॲनी बेझंट सारख्या विदुषी होत्या. 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. या काँग्रेसचं पहिलं ध्येय मुळात स्वातंत्र्य नव्हतंच. कारण स्वातंत्र्य म्हणजे कोणाचं स्वातंत्र्य, कशाचं स्वातंत्र्य आणि कोणासाठी स्वातंत्र्य याची व्याख्या सुस्पष्ट नव्हती. हे आपण आज समजावून घेतलं पाहिजे. मागे वळून पाहताना म्हणायला फार सोपं जातं स्वातंत्र्य, भारतीय स्वातंत्र्य म्हणजे काही जोक नाहीये. कारण आंतरिक प्रवाहच एवढे एकमेकात मिसळलेले, एकमेकाच्या विरोधात जाणारे, कुठे मिळणारे तर कुठे तोंड दुसरीकडे केलेले, म्हणजे 10 दिशांना आपली 1000 तोंड असणारा हा देश होता. त्याच्यामध्ये मग या सुशिक्षित लोकांनी एकच विचार केला की आपण किमान काही स्वातंत्र्य, काही प्रमाणातलं स्वातंत्र्य म्हणजे शासकीय कारभारामध्ये आम्हाला पाहिजे, आम्हाला काहीतरी म्हणणं असलं पाहिजे आमचं आणि आमचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे, अशा स्वरूपाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं. त्याला आपण स्वराज म्हटलेलं आहे. नंतर टिळक अध्यक्ष झाले. त्यांची अपेक्षा या स्वायत्ततेची होती. लक्षात ठेवा, संपूर्ण स्वातंत्र्याची नव्हती.
1922 पर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य हा प्रकार भारतामध्ये अस्तित्वात नव्हता. कारण हिंदू मुस्लिम हाही प्रश्न होता, नॉर्थ ईस्टचा प्रश्न होता, शिखांचा प्रश्न होता, राजपुतांचा प्रश्न होता, मराठ्यांचा प्रश्न होता, पेशवाईचा प्रश्न होता आणि दक्षिणेकडच्या ज्या शाह्या होत्या त्यांचा सुद्धा प्रश्न होता. मग लोकमान्य टिळकांनी जी स्वातंत्र्य चळवळ केली ती म्हणजे स्वायत्ततेची जी चळवळ केली तिचं स्वरूप हे असं होतं. मग मुस्लिम लीगशी सहकार्य करण्यासाठी किंवा युती करण्यासाठी 1916 साली त्यांनी लखनौ करार केला. लखनौ करारानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. त्यानंतर पुणे करार झालेला आहे आपल्याला माहिती आहे. महात्मा गांधींनी मुस्लिमांना लखनौ करारात लोकमान्य टिळकांनी जे दिलं होतं त्याच्यापेक्षा एक कणही जास्त दिला नाही. पुणे करार जो केला गेला महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर, त्या पुणे कराराचंही वैशिष्ट्य हे होतं की आम्हाला दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी जी बाबासाहेबांची मागणी होती ती मागणी महात्मा गांधींनी संपूर्णपणे नाकारली आणि त्यांना राखीव मतदारसंघ दिले, जास्त दिले, परंतु स्वतंत्र मतदारसंघ दिले नाही. कारण स्वतंत्र मतदारसंघाचा अर्थच हा होता की एक त्यांना स्वायत्तता देणं, स्वातंत्र्य देणं आणि त्यातनं आपण फुटीची देशाच्या फुटीची भिजवणं. 1915 साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेतनं भारतामध्ये आले. 16 साली टिळक त्यावेळेस अध्यक्ष होते, गांधीजी त्यावेळेस काहीच नव्हते म्हणजे काँग्रेसमध्ये. हा लखनौ करार केला. 20 साली त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. मग गांधी राजकीय पटलावर आले. गांधींसमोरचा प्रश्न फार वेगळा होता. ज्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न तत्कालीन नेत्यांना करायला जमलं नाही ती उकल गांधीजींनी केली. कारण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती स्वातंत्र्य म्हणजे कोणाचं स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणजे कोणाचं स्वातंत्र्य? राजे राजवाड्यांचं स्वातंत्र्य, उच्च शिक्षितांचं स्वातंत्र्य, की या देशातील जनतेचं स्वातंत्र्य? हा खरा प्रश्न होता. हा जनतेचं स्वातंत्र्य की राजवाड्यांचं स्वातंत्र्य? कारण राजवाड्याचं स्वातंत्र्य म्हटलं तर देशाचे तुकडे पडणं अनिवार्य होतं, एक काय 1000 फाण्या होणं अनिवार्य होतं. म्हणून त्यांनी अहिंसा असेल, सत्याग्रह असेल, असहकार असेल, ही अहिंसात्मक साधनं निवडली आणि संपूर्ण देशामध्ये एक वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. आणि संपूर्ण स्वातंत्र्य मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यावेळेस संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला गेला. तोपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य कोणाच्या मागणीमध्ये नव्हतं, लक्षात घेतलं पाहिजे. ती मागणी गांधीजींनी केली. याचं कारण असं आहे की गांधीजींनी तेवढा भारतीय जनमानसावर प्रभाव टाकला, त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ उमगून सांगितला. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात जनसामान्य महिला सुद्धा फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामील व्हायला लागल्या. त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय हे उमगायला लागलं. एक कांतापुरा नावाची कादंबरी राजा राव यांनी लिहिलेली, सत्य घटनेवर आधारित. गंमत अशी त्या कादंबरीमधली की उत्तरेमध्ये महात्मा गांधी उपोषणाला बसतात. त्यावेळेस साधनं नव्हती, आजच्यासारखं इंटरनेट नव्हतं, व्हिडिओ नव्हते, टीव्ही नव्हता, काहीच नव्हतं. अशा काळामध्ये ती बातमी त्या कांतापुराला पोचायला 1-2-3 आठवडे लागायचे. ती बातमी पोचली की तिथले लोक उपोषणाला बसायचे. ते उपोषणाला बसलेले असायचे तोपर्यंत गांधीजींचं इकडे उपोषण संपलेलं असायचं. परंतु ते इमानदारीने गांधीजींनी उपोषण मागं घेतलं ही बातमी मिळेपर्यंत उपोषणाला बसलेले असायचे. प्रभात फेऱ्या काढायचे, भारत माता की जयचा नारा द्यायचे. कारण भारत माता, भारत हा दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपला आहे आणि त्याचं स्वातंत्र्य हे माझं स्वातंत्र्य आहे, हा विश्वास त्यांनी प्रत्येकामध्ये निर्माण करण्यामध्ये अतुलनीय असं यश मिळवलं. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधींना जे योगदान दिलं जातं त्याचं कारण नेमकं हेच आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांनी मर्यादित सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांपर्यंत मर्यादित ठेवलं नाही, तर अत्यंत अशिक्षित आणि अगदी तळागाळातल्या सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला.
हा गांधींचा लढा 21 नंतर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दिसतो. त्या काळात सशस्त्र क्रांती करणारे वर्ग होतेच. सावरकरांसारखे तर सशस्त्र क्रांती हाच त्यांना मार्ग योग्य वाटायचा. आजही खूप लोकांना असं वाटतं की सशस्त्र क्रांतीमुळे देश फार पटकन आझाद झाला असता आणि तोच योग्य मार्ग होता. परंतु तेही हे लक्षात घेत नाही. समजा सावरकरांच्या अभिनव भारतला जर यश मिळालं असतं तर भारताचं स्वरूप काय राहिलं असतं. पुन्हा एकदा आपला प्रश्न तोच येतो की स्वातंत्र्य मिळणं हे महत्वाचं नव्हतं. त्या स्वातंत्र्याचं स्वरूप काय आहे, ते कोणासाठी आहे आणि ते कसं राबवलं जाणार आहे, हा प्रश्न महत्वाचा होता. आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनमानसं आहेत, सगळ्यांच्या हातात जर हत्यार दिली असती तर सशस्त्र चळवळीची हत्यार जी ब्रिटिशांच्या विरुद्ध वळवलेली आहेत, समजा लक्षावधी बंदुका आणता आल्या असत्या, समजा आणल्या असत्या, लोकांच्या हातात हत्यारं दिली असती, तर जे अफगाणिस्तानमध्ये आज झालं, तालिबानचं जे झालं, तेच झालं असतं की जी हत्यारं आधी रशियाच्या विरुद्ध होती ती अमेरिकेच्या विरुद्ध उलटली, नंतर एकमेकांनाच मारायला लागले. अशा स्वरूपाचं वातावरण भारतात झालं असतं, भारत तरीही अखंड राहिला नसता, त्याचे तुकडे तुकडे झालेच असते आणि प्रत्येक राज्य हे स्वतंत्र झालं असतं. आणि त्या राज्याचं स्वरूपही काय असतं, बळी तो कानपिळी या न्यायाने त्या राज्यांचं स्वरूप राहिलं असतं आणि ते फक्त शस्त्राच्याच दाखावर चाललं असतं आणि जनता सुद्धा घरोघरी शस्त्र बाळगू लागली असती. सगळीकडे एक अराजक पसरलं असतं, सगळी अशांती पसरली असती आणि त्याच्यामध्ये विकास, भविष्य, स्वप्न आणि देशाचं नाव म्हणजे कोणाचं नाव, ते म्हटले असते आमचं पुणे हे राष्ट्र आहे, आम्ही पुण्याचं नाव मोठं करू. तुम्ही म्हटले असे नाशिक हे आमचं राष्ट्र आहे, आम्ही नाशिकचं नाव मोठं करू. हे असे प्रकार झाले असते. त्यात भारत हे अस्तित्वात आलं नसतं, कारण मुळात राष्ट्र ही कल्पना भारतामध्ये अस्तित्वात नव्हती. कारण प्राचीन काळापासून भारत हा विविध राज्यांमध्ये विभागलेला राहिला आहे, सीमा बदलत राहिलेल्या राज्यांच्या सीमा बदलत राहिलेल्या आहे. अशा स्थितीमध्ये सशस्त्र क्रांती जरी यशस्वी झाली असती तरी तिचं फलित हेच झालं असतं. आणि ती सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा, ती नाहीच झाली यशस्वी. पण ती सहाय्यक मात्र निश्चितपणे ठरली, कारण असंतोष आहे ही जाणीव ब्रिटिशांना व्हायला त्याची चांगली मदत झाली. मग ते नेव्हीचं बंड असेल किंवा सुभाष बाबूंनी जी आक्रमण केलं जपानी फौजा बरोबर घेऊन, जर्मनीची मदत घेऊन, त्याचं सुद्धा दर्पण होतंच. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांची झालेली हानी ही पण जबाबदार ठरली. परंतु ही कारणं बाह्य झाली. मुळात प्रश्न हाच आहे की भारताचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आणि भारत म्हणजे नेमकं काय. आज सगळे म्हणतात अखंड हिंदुस्थान. आताच अलीकडेच भागवत म्हणाले की आम्हाला अखंड हिंदुस्थान पाहिजे. अरे पाहिजे, मान्य, तो कोणाला नको आहे, तो पाहिजे. परंतु तो झाला तर पुढे काय, त्याचं स्वरूप काय असेल, त्याची घटना काय असेल, त्याची राबवणूक कशी असेल आणि तिथे प्रजेचं, सर्वसामान्य माणसाचं स्थान काय असेल. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य महत्वाचं अशासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांना हा गहन प्रश्न होता की दलितांना जर स्वातंत्र्य मिळणार नसेल या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, दलितांना स्वातंत्र्य नसेल, त्यांना अधिकार नसेल, त्यांना जर काही से नसेल तर ते स्वातंत्र्य काय करायचंय. त्यावेळी बाबासाहेबांनी आपला सगळा भर जो दिला तो दलितांच्या उद्धारासाठी. त्यांनी त्यासाठी गांधीजींशी करायची तेवढी वाग्युद्ध केली, कारण गांधीजींचं ध्येय हे संपूर्ण समाजाला एकत्र करण्यासाठी, स्वातंत्र्याची जाणीव त्याच्या हृदयामध्ये पेटवण्यासाठी होती. तर बाबासाहेबांचा भर जी दलित आहेत, जे अछूत आहेत, अस्पृश्य आहेत, ज्यांना वंचित आहेत, शोषित आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थेविरुद्धचं स्वातंत्र्य प्राप्त करण्याची आकांक्षा प्रज्वलित करणं त्याचं ध्येय होतं आणि गांधीजींनी ते मान्य केलं. त्यांनी सुद्धा अस्पृश्योद्धार हा त्यांच्या सुद्धा कार्याचा एक महत्वाचा भाग बनवला. हा भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ब्रिटिशांना दुसरा अडथळा होता मुस्लिम लीगचा. मुस्लिम लीगचा अडथळा फार मोठा होता. गांधीजींना भारताची फाळणी व्हावी असं काल तरी वाटत नव्हतं. ते तर म्हणाले होते की माझ्या प्रेतावरनं फाळणी होईल, परंतु फाळणी झाली शेवटी.
कारण ते स्वतंत्र मतदारसंघ दिले तेव्हापासूनच फाळणीची बीजं पडली. आणि दुसरी गोष्ट संघाची, संघाने 1925ला स्थापना केली, 1935ला त्याच्या आसपास जिनाने लीगची स्थापना केली. हिंदू महासभेने तर बंगाल प्रांतात, पंजाब सिंध प्रांतामध्ये, नॉर्थ वेस्ट फ्रंटियरला मुस्लिम लीग बरोबर तर युत्या केल्या, संयुक्त सरकार बनवली. आणि फाळणीची योजना पहिली जी मांडली ती लाला लजपतराय यांनी मांडली, ती गांधीजींनी मांडली नव्हती, ती सुभाषचंद्र बोसांनी मांडली नव्हती, काँग्रेसने मांडली नव्हती, ती हिंदू महासभेने मांडली होती. द्विराष्ट्रवाद सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया नावाचा जो ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की अखंड हिंदुस्थान एकीकडं आणि द्विराष्ट्रवाद सिद्धांत एकीकडं. हे कोणत्या प्रकारची स्वातंत्र्य सावरकर मागतात हे मला समजत नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी हताश होऊन लिहिलेलं आहे. तर 1921-22 पासून ही संपूर्ण स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. 42 साली ज्यावेळी देशातलं वातावरण पुरेसं तयार झालेलं आहे, प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याची जाणीव त्याच्या हृदयामध्ये जागृत झालेली आहे, हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस 42ला चले जाओचा नारा महात्मा गांधींनी दिला. ब्रिटिश एवढे घाबरले की त्यांनी 1 लाखाहून जास्त लोक तत्काळ अटक केली, गांधीजीने अटक केली, सगळ्यांना अटक केली. देशभर उद्रेक माजला. तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला, बॉम्बे गव्हर्नमेंट त्यावेळेस ब्रिटिशांचा जो बॉम्बे प्रांत होता त्याच्या सरकारने लिहून ठेवलंय की नेमका याच उद्रेकी काळामध्ये संघ शांत राहिला, ब्रिटिश कायद्याच्या कक्षेमध्ये राहिला, त्यांनी कसली हालचाल केली नाही, त्याबद्दल RSSचे आभार मानले पाहिजेत. हे वाक्य ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले, त्याची नोंद आज उपलब्ध आहे. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत कसलाही भाग न घेता, चले जाओ आंदोलनाला कसलाही पाठलाग न करता, कारण नंतर गोविंद गुरुजी म्हणाले की काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये अशी माझी आणि संघाची इच्छा होती, ती आम्ही पूर्ण केली. म्हणजे यांचा स्वातंत्र्य लढ्यापासून संघ अलिप्त राहिला. मुस्लिमही लढत होते, अगदी जिना सुद्धा लढत होते. लक्षात घ्या, जिनाने जरी फाळणी झाली असली तरी स्वातंत्र्य ब्रिटिशांच्या विरुद्ध मुस्लिम लीगही लढत होती. लढला नाही असा एकच घटक आहे भारतातला, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यास 42चं आंदोलन चौरी चौराला झालेल्या प्रकरणानंतर मागे घेतलं. परंतु नंतर 5-6 वर्षाचं स्वातंत्र्य भारताला मिळालेलं आहे. कारण ब्रिटिशांच्या लक्षात 2 गोष्टी आल्या. एक तर भारतीय जनतेला आता आपल्याला स्वातंत्र्याची आस त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ते स्वातंत्र्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आज गांधीजी आहे, उद्या ते नसले तर लोक उसळले तर आज झाली त्याच्या 1000 पट 1,00,000 पट हिंसा होऊ शकते, ही एक भीती. दुसरी गोष्ट, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेला, कारण चर्चिलने अमेरिकेशी मैत्री केलेली होती, अमेरिकेची इच्छा होती की ब्रिटिश कॉलनी जिथे आहे तेथे फक्त ब्रिटिशच व्यापार करू शकतात किंवा इंग्लंडच व्यापार करू शकतं, तर आम्हाला सगळीकडे व्यापार ओपन झाला पाहिजे, ही अमेरिकेची मुख्य मागणी होती दुसऱ्या महायुद्धात भाग घेतल्याबद्दलची. कारण अमेरिका जो दुसऱ्या महायुद्धात उतरला तो केवळ चर्चिलच्या आग्रहामुळे उतरला, आणि तो अमेरिका उतरला म्हणून ते दुसरं महायुद्ध ब्रिटिश जिंकू शकले, हा इतिहास आहे. त्यामुळे तो पण एक दबाव होता, भारतीय जनतेचा दबाव होता. आणि गांधीजी अत्यंत चतुर मनुष्य, चतुर राजकारणी, धोरणी राजकारणी, त्यांनी ह्या सगळ्या स्थितीवर त्यांचं लक्ष होतं. कारण गांधीजींना अमेरिकेचा पाठिंबा होता, गांधीजींना खुद्द ब्रिटनमधल्या पार्लमेंटमधल्या अनेक खासदारांचा पाठिंबा होता. त्यांनी जगभरातनं असं समर्थन जमा केलेलं होतं. आणि त्याची परिणती अशी झाली की आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. आता आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हे जे स्वातंत्र्य मिळालं, भले फाळणीने मिळालं, पण ती एकच फाळणी झाली, म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. परंतु उरलेला जो भारत आहे, म्हणजे लेह लडाख सारखा प्रांत असेल की जो भारताचा कधी सांस्कृतिकदृष्ट्या म्हणा, भाषिकदृष्ट्या म्हणा, वांशिकदृष्ट्या म्हणा भाग नव्हता. नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्टमध्ये तिथल्या भाषा वेगळ्या, तिथले वांशिक अनुवांशिकी वेगळी.
हे असो किंवा भाषिक बदल, दक्षिण भारत उत्तर भारत एवढा भाषिक फरक आहे की दक्षिणेत द्राविडीयन भाषा गट आहे, उत्तरेकडं इंडो युरोपियन भाषा गट आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा एक घटनात्मक राष्ट्र अस्तित्वात आलं. स्वतंत्र भारताची घटना असावी ही मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जी पहिली ठराव झाला तो 1926 साली तो गांधीजींनी करून घेतला. लक्षात ठेवा, भारतीय घटना ही एकाएकी बनली नाही, परंतु त्याचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर असावेत ही काँग्रेसची इच्छा होती. म्हणून बाबासाहेबांना ते काँग्रेसचे नसताना, काँग्रेसचे विरोधक असताना, गांधीजींचे तर कट्टर विरोधक असताना सुद्धा त्यांच्या ज्ञानासाठी आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता जी आहे त्याच्यामध्ये आता सर्वांना समान स्थान आहे हे दर्शवण्यासाठी ही निवड झाली. आणि बाबासाहेबांनी लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुणेकरांना बाबासाहेबांनी जी मागणी स्वतंत्र मतदारसंघांची केली होती ती तर सोडाच, बाबासाहेबांनी घटना लिहिताना त्या मागणीचा चर्चेला सुद्धा तो विषय आणला नाही. अशासाठी नाही आणला कारण त्यांना माहिती होतं की जर घटनात्मक राष्ट्र जर बनणार असेल, घटनेतली मूळ तत्व जर सर्वांना स्वातंत्र्य देणारे असतील तर वेगळ्या मतदारसंघांची गरज आता उरलेली नाही. पण त्यांना आधी भीती होतीच ना, त्यांना आधी भीतीच होती जर भारत स्वतंत्र झाला पण तो तुकड्यात तुकड्यात स्वतंत्र झाला तर मग दलितांची अवस्था काय असेल. एखाद्या राज्यामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या राज्यामध्ये कुराणे शरीफ किंवा हदीसचे कायदे किंवा शरीयतचे कायदे, अशा स्वरूपाचं एकाच देशामध्ये 500 प्रकारच्या कायद्यांचं स्वरूप असणारं राष्ट्र नाहीच. अशी अनेक राष्ट्र निर्माण झाली असती. आजचा दिवस पाहिला कदाचित आपण धडधाकट असतो तर आपली स्थिती अत्यंत विकलांग दुर्बल अशी झाली असती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्य उशिरा मिळालं का, हा कुप्रचार अपप्रचार कोण करतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्यक्ष सांगायची गरज नाहीये. तरी सांगितलंच पाहिजे की RSSचे जे कुजबूज मोहीमचे लोक आहेत ते एक तर त्या टकल्याच्या नेतृत्वाखाली कसं स्वातंत्र्य मिळतं, सत्याग्रह करून काय स्वातंत्र्य मिळतं का, अहिंसेच्या जोरावर करून स्वातंत्र्य मिळतं काय, मग काय तुमच्या लाठाकाठ्या चालून मिळतं का नाही मिळालं, मग का तुम्ही आंदोलनात सहभागी नाही झाले, का ब्रिटिशांकडनं तारीफ करून घेतली 42च्या स्वातंत्र्य लढ्यात लढलो नाही म्हणून. तर हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. आता अलीकडे ते अनेक व्हिडिओ प्रचारित करतात की आमचे किती लोक स्वातंत्र्य संग्रामात होते. ते व्हिडिओ सगळे बोगस आहेत, खोटारडे आहेत. कारण खुद्द ब्रिटिशांनीच संघाची अनेकदा एवढी तारीफ करून ठेवली आहे आणि स्वतः गोळवलकर गुरुजी असतील, हेडगेवार असतील यांनी ते कबूल केलेलं आहे की आमचा सहभाग नव्हता आणि तो का नव्हता हे त्यांनी स्पष्ट केलंय. हे सावरकर जे आहे त्यांनी तर मुस्लिम लीग बरोबर युत्या केल्या आणि तरी अखंड हिंदुस्थानच्या वल्गना ते तेव्हाही करत होते, आताही करतात. हे म्हणजे हास्यास्पद आहे. हे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा किंवा आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा हा प्रकार आहे तो भारत कसा बलशाली होईल, कसा समर्थ होईल आणि एक दिवस इतर राष्ट्रांना आसपासच्या सगळ्यांना वाटेल की आम्ही भारतातच जर सामील झालो तर आमचं कल्याण होईल, असं जर वाटलं तर अखंड हिंदुस्थान होईल. तो असा बळजबरीने युद्ध करून होत नसतो. बळजबरीने शस्त्राच्या बळावर तुम्ही कोणत्याही जगातल्या कोणत्याही जनतेला दीर्घकाळ अंमलाखाली आपल्या ठेवू शकत नाही. स्वातंत्र्य द्यावंच लागतं, स्वातंत्र्य असावंच लागतं, कारण स्वातंत्र्य हा मानवी अस्तित्वाचा पाय आहे. आणि गांधीजी तर म्हणाले होते की मला फक्त भारताचं स्वातंत्र्य नको आहे, मला अखिल जगातल्या मानव जातीचं स्वातंत्र्य पाहिजे. हे जगातल्या मानव जातीचं स्वातंत्र्य मिळणं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणसाला माणूस असल्याचा एक सार्थ असा अभिमान वाटणार नाही. जो दुसऱ्यावर दडपशाही करतो, दडपण आणतो, धमक्या देतो आणि त्याला वर्चस्वाखाली ठेवायचा प्रयत्न करतो, न्यूनगंड द्यायचा प्रयत्न करतो, तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतो, खालसा लेखण्याचा प्रयत्न करतो, त्याला पारतंत्र्य म्हणतात. आणि ते पारतंत्र्य मला नको आहे. मला संपूर्ण मानव जातीचं स्वातंत्र्य पाहिजे. मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की भारत हा असाच स्वतंत्र झालेला नाही. तो स्वतंत्र होण्यामागं ह्या सगळ्या विचार प्रवाहांना, दबावांना आणि व्यवस्थेला लढून तो मिळाला. कारण स्वातंत्र्य द्यायचं कोणाला, ब्रिटिशांसमोर तर आधी 2 पर्याय होतेच ना. मुस्लिमांकडनं, बहादूर शाह जफरकडनं आम्ही सत्ता मिळवली
आम्ही त्याच्या ताब्यात देतो आणि जातो. मग तुम्ही तिकडे गोंधळ घाला. ब्रिटिशांना काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम आपल्याला होता. लक्षात ठेवा, आपले घरचेच गोंधळ एवढे होते, घरातला कचराच एवढा होता की तो साफसफाई केल्याखेरीज दिवा लावणं सुद्धा मूर्खपणाचं ठरलं असतं ते. आणि टिळकांचं म्हणणं होतं की पेशव्यांकडनं तुम्ही 1818 साली पेशवाई बुडवली आणि आमच्याकडनं सत्ता मिळवली, तर सत्ता आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, असेही वाद झालेले आहेत. आजही होता की पेशव्यांच्या ताब्यात की मोगलांच्या ताब्यात, मोगल सत्तेच्या ताब्यात. असं जर का पेशव्यांच्या ताब्यात आली असती, समजा पेशव्यांना सत्ता दिली असती, तर पेशव्यांच्या ताब्यात जेवढा काही भाग होता तेवढाच मिळाला असता. बाकीच्या भागाचं काय, तिथे कोणत्या सत्ता आल्या असत्या? म्हणजे मग आदिवासींनी काय केलं असतं, दलितांनी काय केलं असतं, ओबीसींनी काय केलं असतं, हे सुद्धा प्रश्न महत्वाचे होते. म्हणजे अंतःप्रवाह जे आपल्याला वाटतात की स्वातंत्र्य मिळालं झालं, अरे स्वातंत्र्य मिळालं म्हणाल ते कोणाला मिळालं? देशाला मिळालं. देश कोणता? कोणता देश? पुणे जिल्हा हा देश? जिथे पेशवाईचं राज्य आहे तेवढा देश? की मोगलांचं राज्य आहे तेवढा देश? की नागपूरकर भोसल्यांचं राज्य आहे तेवढा देश? का टिपू सुलतानाचं राज्य आहे तेवढा देश? किती देश झाले असते? या सगळ्या भंपक गोष्टींमुळे आपल्या मनावर आज अनेक चुकीच्या गोष्टी गैरसमजापोटी राज्य करतात आणि आपल्याला त्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे, विसरून द्यायला पाहिजे. आज भारत मिळालाय, लाभलाय, याचं कारण आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटली म्हणून. ती ज्योत पेटवायचं महान कार्य महात्मा गांधीजींनी केलं म्हणून. आणि त्यांना जी सहकार सर्वांची जी साथ मिळाली, अत्यंत मोलाची साथ मिळाली, बाबासाहेब आंबेडकरांची असेल, नेहरूंची असेल, वल्लभभाई पटेलांची असेल, अब्दुल कलाम आझादांची असेल, अनेक अनेक अगदी सुभाषचंद्र बोस असतील, खूप लोक आहेत, भगतसिंग राजगुरू सारखे व्यक्तिगत क्रांतिकारक असतील. दुसरी गोष्ट, लोकशाही येणार की नाही, त्यानंतर आपली घटना समजा भगतसिंगच्या नेतृत्वाखाली यश मिळालं असतं असं गृहीत धरा, तर भारत हा कम्युनिस्ट देश झाला असता. मग पुन्हा स्वातंत्र्य कुठे आहे? कम्युनिस्ट देश झाला असता तर स्वातंत्र्य कुठे? पॉलिट ब्युरो एक सर्वोच्च झाली असती आणि बाकीची लोक, चीनचे बाकीचे नागरिक अगदी सामान्य किड्या मुंगीसारखे जगतात. त्यांना कधी कधी रात्री बेरात्री उचललं जाऊ शकतं. हेर असतात लोकांवर लक्ष ठेवणारे, हेरांवर लक्ष ठेवणारे हेर असतात. हे जसं रशियात झालं, चीनमध्ये ते होतं, ते भारतात करून घ्यायचं होतं का आपल्याला? नाही. मग आपल्याला जे लोकशाहीत्मक, घटनात्मक, सर्वांना समता देणारं, सर्वांना बंधुतेचं वातावरण निर्माण करणारं, एक आत्मविश्वास देणारं एक राष्ट्र पाहिजे होतं. ते राष्ट्र आपल्याला मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा आपण जय जयकार केला पाहिजे, गौरवाने म्हणायला पाहिजे की होय आम्ही स्वतंत्र आहोत, कारण आमचा देश, संपूर्ण देश स्वतंत्र आहे. ही महत्वाकांक्षा, हा अभिमान आपल्या उरामध्ये दाखवून आलाच पाहिजे. सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनंत अनंत शुभेच्छा. मित्र, धन्यवाद.